सुनील पाटील बघा आता पूर्णपणे 4 झाले आहेत, कारण त्यांना माहिती आहे तुषार पाटील स्ट्राईकला आहे, पण धावा 29 पाहिजे. पण तुषार पाटीलकडे ती गुणवत्ता, ती ताकद आहे. गोलंदाजी मार्कवर निखिल पाटील आलाय. तुषारला आता सर्व चेंडू खेळावे लागणार, 5 षटकार त्याला मारावेच लागणार आहेत. निखिल पहिला चेंडू, यावेळेला स्विंग अँड मिस, डॉट चेंडूची समाप्ती. आता येणारे 5 चेंडू, 29 धावांची गरज आहे. 28 चालू शकतायत अजूनही. चेंडू हुक करायचा होता, लिडिंग एज आहे यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता 4 चेंडू आणि धावा हव्या आहेत 29. सामना थोडासा कठीण होऊन बसला आता. तुषार पाटील कडून जीवदान मिळालं तर तुषारला, पण त्याचा फायदा उचलला नाहीये, धावा आल्या नाहीत त्याच्याकडून. विशाल कडून आशा होतं तर विशाल मात्र बाद झाला. करण भगतने खूप चांगला झेल पकडलाय. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातो बघा. आता शैलेशला आता आपण तर शॉर्ट लेग रिजन मध्ये आणलं जातंय. चेंडू खूप चांगली गोलंदाजी बघा, डॉट चेंडूची समाप्ती होते. निखिल 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 चेंडू डॉट फेकले आहेत. या स्पर्धेतील पहिली मेडन षटक फेकतो का, हॅट्रिक तर झाली आहे अनिकेत मुंडेच्या माध्यमातून. निखिल बघा क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय, आता मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण आणतोय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते निखिलच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, आता फक्त औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत. तुषार पाटील सारखा बॅटर इथं संघर्ष करताना दिसलाय मैदानावर, त्याच्याकडून धावा आल्या नाहीयेत. शपर्ण ऑन साइडला चेंडू गेलाय वेगाने यावेळेला, आपण तर फायनलीच्या दिशेने जोपर्यंत चेंडू फील्ड होईल धाव घेत नाहीयेत. अंतिम चेंडू. चला अगसंघचे कॅप्टन ओमकार, डॉट चेंडू आणि स्पर्धेतील पहिलं मेडन षटक जाता इथे. टाळ्या होऊन जाते जरा निखिलसाठी. काय गोलंदाजी केली बघा अंतिम षटकात. सामन्याचा मार मॅच